नमस्कार. वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. आज आपण ही मुशी मासलीची रेसिपी पाहणार आहोत आणि ही खास न्यू मॉमसाठी रेसिपी आहे. तर त्यासाठी आपल्याला आज केळीचं पान आपण घेणार आहोत. केळीच्या पानामध्ये ही मासली आपण भाजून घेणार आहोत. तर केळीचं पान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर असं हे गॅसवरती गरम करायचं आहे, त्यामुळे ते नरम होते आणि त्यानंतर ते पुसून घ्यायचं आहे. तर त्यासाठी प्रथम आपण हे गरम करून घेऊया. तर हे पहा छान मऊ झालेलं आहे. तर आता हे पुसून घ्यायचं आहे स्वच्छ. अगदी कमी साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते आणि तेवढीच चविष्ट असते. तर चला पाहूया. इथे मी मुशी मासली घेतलेली आहे साफ करून आणि हे लसूण आणि आलं घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे जिरे घेतलेलं आहे, अख्खा जिरा आणि खसखस घेतलेलं आहे. तर जिरे आणि खसखस हे आपण मिक्सरमधून आता मिक्स करून घेणार आहोत. तर हे पहा जिरे आणि खसखस मिक्स केलेलं आहे, पावडर केलेली आहे. तर हे जिरे खसखस ह्याची पावडर आहे. तर आपण त्याला आता आलं आणि लसूण हे वाटून घेणार आहोत. तर प्रथम इथे मी उकळ घेतलेली आहे आणि या उकळीमध्ये आलं लसूण व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे. आलं आणि लसूण वाटून झालेलं आहे. तर त्यामध्ये आता ही आपण जिरे खसखसची पावडर जी आहे ती घालणार आहोत. तर इथे मी 2 टेबलस्पून भरून आहे, तर ती संपूर्ण घेणार आहे आणि त्यामध्ये आपण ही आता वाटून घेणार आहोत. आमचे जे वाडवडील होते ते ह्या प्रकारे, आई आजी वगैरे काकू काकी हे सगळे अशा प्रकारे ही न्यू मॉमसाठी जी रेसिपी करायची त्यांच्यासाठी हे अशा प्रकारे वाटण तयार करायचे. तर त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे मी आणि त्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची आहे. तुमच्याकडे उखळ असेल तर उखळीमध्ये किंवा पाट्यावर सुद्धा पहिल्यांदा करत होते किंवा तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा हे वाटण बनवू शकता. तर ही मासली व्यवस्थित धुवून घेतलेली आहे. तर प्रथम त्याला हळद पावडर लावणार आहोत. तर अगदी पाव चमच्यापेक्षा थोडी कमी असली तरी चालेल आणि पाव चमचा मीठ घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे जिरं खसखस आणि आलं लसूण वाटलेलं आहे ते आपण 1 स्पून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं सगळ्या मासलीला हे लावून घ्यायचं आहे. त्यानंतर हे केळीचं पान जे आपण गरम केलेलं होतं तर नरम झालेलं आहे ते घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे ते मांडणी करायची आहे आणि त्यामध्ये आता आपण हे सगळं ही मासली जी आहे ती घालणार आहोत. कमी साहित्यात आणि कमी वेळामध्ये ही मासली आपली तयार होते. तर इथे साजूक तूप घ्यायचं आहे. आपण बाळंतिणीसाठी हे करत आहोत आणि कोणासाठी जरी करायची असली तरी पण साजूक तुपाने खूप छान टेस्ट येते. तर 1-1.5 चमचा तुम्ही साजूक तूप घालायचं आहे वरून आणि त्यानंतर हे असा पुडा बांधायचा आहे. आणि इथे मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे तापवत. तो आता गॅस कमी केलेला आहे आणि त्यावर ही पुडा ठेवायचा आहे आणि वरून अशा प्रकारे झाकण देऊन मंद आचेवरती आपण 15 मिनटं भाजून घेणार आहोत. 15 मिनटं झालेली आहेत आणि केळीच्या पानाचा छान सुवास येतो आहे. तर आता आपण हे फिरवून घेणार आहोत. गरम आहे, व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे आणि हे पहा छान मस्त केळीचं पान भाजलेलं आहे. तर 10 मिनटासाठी पुन्हा एकदा आपण भाजून घेणार आहोत. आता 10 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण काढूया. खूप मस्त सुवास येतो आहे केळीच्या पानाचा आणि त्यात भाजलेल्या मासलीचा. तर आपण पाहूया दुसऱ्या बाजूने सुद्धा. हे पहा खूप छान मस्त भाजलेली आहे. हा मासलीचा पुडा भाजल्यानंतर घरभर वास दरवळतो आहे. तर तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडणार आणि विशेषतः लहान मुलांना सुद्धा ही खूप रेसिपी आवडते. तर तुम्ही जरूर बनवा. आता गॅस बंद करायची आहे. आपला हा पुडा तयार झालेला आहे. आपण आता ही प्लेटमध्ये काढून घेऊया. छान मस्त सुवास येतो आहे केळीच्या पानाचा आणि त्यामध्ये मासली जी भाजलेली आहे त्याचा सुद्धा खूप छान मस्त सुवास येतो आहे. तर ही पहा मस्त आपली भाजलेली मुशी मासली तयार झालेली आहे. ही रेसिपी खास न्यू मॉमसाठी आहे, त्यामुळे मी इथे मसाला वापरला नाही. तुम्हाला स्पायसी पाहिजे असल्यास तुम्ही मसाला देखील वापरू शकता. तर ह्या मुशी मासलीचं रोस्टेड फिश आणि त्याबरोबर हे मसूळ बोलतात आम्ही याला. तर ही मसूळची रेसिपीसुद्धा आपण आता पाहणार आहोत. तर त्यासाठी इथे मी टोमॅटो घेतलेला आहे. 1 मोठं टोमॅटो मिक्सरमधून मॅश करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे जे मी वाटण ठेवलेलं आलं लसूण आणि जिरे खसखस ते घातलेलं आहे आणि ते पुन्हा एकदा मी मिक्स करून घेणार आहे. तर मिक्सरला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता हे ह्या वाटीमध्ये आपण काढून घेऊया.
केळीच्या पानातली ही मुशी मासली आणि त्याबरोबर हे मसूळ हे कॉम्बिनेशन खूप छान असते. तर इथे पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती आणि गॅस मंद आचेवरती ठेवलेलं आहे. तर आता मी इथे 1 चमचा साजूक तूप घालते आहे, कारण न्यू मॉमसाठी आहे आणि कोणासाठीही तुम्ही साजूक तुपाने खूप छान चव येते. तर त्यामध्ये हे मी वाटण घातलेलं टोमॅटो आणि आलं लसूण आणि जिरं खसखस आणि त्यामध्ये पाव चमच्यापेक्षा थोडी कमी हळद घालायची आहे आणि वरती पाण्याची प्लेट द्यायची आहे. तर आता 2-3 मिनटं झालेली आहेत आणि छान मस्त हे टोमॅटो शिजलेला आहे. ते पहा, छान मिक्स करून घेऊया व्यवस्थित. तर अशा ह्या वसईच्या पारंपरिक रेसिपीज नक्की शेअर करा आणि इतरांपर्यंत नक्की पोहोचवा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तर इथे मिक्सरमध्ये जे टोमॅटो आपण प्युरी केलेली त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते देखील घातलेलं आहे आणि ह्यावरती हे गरम पाणी प्लेटमध्ये आपण ठेवलेलं ते सुद्धा घालायचं आहे. खूप जास्त पातळ करायचं नाही, फक्त आपण न्यू मॉमसाठी करत आहोत तर त्यासाठी थोडंसंच करायचं आणि त्यामध्ये गरज असल्यास तुम्ही कोकम वापरू शकता. तर इथे 2 कोकमचं टाकलेलं आहे आणि त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि त्यानंतर पुन्हा एकदा ही पाण्याची प्लेट द्यायची आणि आपण उकळी करून घेणार आहोत. तर गॅस मी मीडियम ठेवलेला आहे, वाढवलेला आहे आणि छान उकळलेलं आहे आपलं हे मसूळ आणि खूप छान वास येतो आहे मस्त. हे पहा, असं जाडसर असं हे मसूळ बनवायचं आहे आणि बाळंतिणीसाठी त्यासाठी थोडंसंच, खूप जास्त क्वांटिटी करायची नाही. तुम्ही सगळ्यांसाठी करत असाल तर जास्त करायचं. ही साजूक तुपातली रेसिपी न्यू मॉमसाठी स्पेशल असली तरी खूप चवदार आणि खूप पौष्टिक आहे. आपल्या सगळ्यांसाठी ती उत्तम आहे. आणि गरमागरम असं स्टीम राईस आणि ते आपण आता ताटामध्ये काढून घेऊया. सगळ्यांनीच गरमागरम जेवायचं असते, पण विशेषतः न्यू मॉमसाठी गरमागरम त्यांना जेवण द्यायचं असते. तर इथे मस्त गरमागरम भात घेतलेला आहे आणि त्यावर हे मस्त तुपातलं, साजूक तुपातलं मसूळ घालायचं आहे आणि त्याच्या जोडीला ही मुशी मासलीचं पुडा तो बनवलेला आहे जिरं खसखस घालून, तो द्यायचा आहे. तुमच्या घरात न्यू मॉम असेल तर नक्की ही रेसिपी बनवा आणि बाळंतीणला हेल्दी ठेवा आणि तुम्ही सगळ्यांनी ही रेसिपी बनवा आणि आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.